नमस्कार मित्रांनो, मी आहे कार्तिक आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा कार्तिक आहे मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि हा व्हिडिओ आपला असणार आहे असाइनमेंट ऑपरेटर्सवरती. आज आपण असाइनमेंट ऑपरेटर्सबद्दल सगळी माहिती जाणून घेणार आहोत. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं की ऑपरेटर्स म्हणजे काय, ऑपरेटरचा जो पहिला टाईप आहे ज्याचं नाव आहे अरिथमेटिक ऑपरेटर्स, तो आपण सगळ्या डिटेलमध्ये बघितला होता. आणि याच व्हिडिओमध्ये आपण ऑपरेटरचा दुसरा टाईप असाइनमेंट ऑपरेटर डिटेलमध्ये बघणार आहोत. तर खूप न वेळ झालो तर भेटूया आपण कॉम्प्युटर स्क्रीनवरती. तर मित्रांनो, आता आपण बघत आहोत असाइनमेंट ऑपरेटर्स. तर असाइनमेंट ऑपरेटर्स म्हणजे काय, खूपच इझी आहे. आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं की अरिथमॅटिक ऑपरेटर्स. जर तुम्हाला अरिथमॅटिक ऑपरेटर्स पूर्णपणे समजले असतील तर असाइनमेंट ऑपरेटर्स समजायला तुम्हाला खूप वेळ लागणार नाही. असाइनमेंट ऑपरेटर्समध्ये सगळे अरिथमॅटिक ऑपरेटर्स आहे, फक्त ऑपरेशनची पद्धत वेगळी आहे की वापरण्याची ट्रिक कशी. असाइनमेंट म्हणजे एक प्रकारे शॉर्टकट आहे. ओके, की आपण हा शॉर्टकट कसा वापरू शकतो. अरिथमॅटिक ऑपरेशनचे जे शॉर्टकट आहेत ना, असाइनमेंट ऑपरेटर आहेत. ओके, म्हणजे नेमकं काय आपण बघूया. पहिल्यांदा आपण असाइनमेंट ऑपरेटर्स म्हणजे काय त्याचे डेफिनेशन बघूयात. की असाइनमेंट ऑपरेटर्स आर ऑपरेटर्स यूज्ड टू असाइन अ व्हॅल्यू टू अ व्हेरिएबल. दी कॅन ऑल्सो परफॉर्म एन ऑपरेशन अँड असाइन द रिझल्ट बॅक टू द सेम व्हेरिएबल, मेकिंग द कोड शॉर्टेड अँड इझियर टू रीड. के खूपच इंग्लिश झालेलं आहे. डेफिनेशन काय समजले नसेल थांबा आपण मराठीत बघूया. जस्ट हे मी तुमच्या माहितीसाठी एक डेफिनेशन दिलं की तुम्ही याचा एसेस काढून ठेवू शकता. असाइनमेंट ऑपरेटर म्हणजे एखाद्या व्हेरिएबलमध्ये व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी किंवा आधीच्या व्हॅल्यूवर ऑपरेशन करून नवीन व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी वापरला जाणारा ऑपरेटर. सर्वात बेसिक असाइनमेंट ऑपरेटर आहे इक्वल टू. आता तुम्हाला समजलं असेल नक्कीच, थोडंफार जरी समजलं असेलच ना, आपलं मराठीत आहे त्यामुळेच मी मराठीत आपले म्हणजे डेटा सायन्सचा जो पायथन किंवा डेटा सायन्सचे जे मी व्हिडिओ करतो ते मराठीत करतो. त्याच कारण आपली लोक पुढे गेले पाहिजेत, आपल्या लोकांना आपल्या भाषेत नॉलेज मिळालं पाहिजे. ओके, असाइनमेंट ऑपरेटर म्हणजे एखाद्या व्हेरिएबलमध्ये व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी. आता एखाद्या व्हेरिएबलमध्ये व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी आपण व्हेरिएबल हा टॉपिक पूर्णपणे बघितला आहे. तो आपण व्हेरिएबल्स कसे क्रिएट करतो, इज इक्वल टू ऑपरेटर वापरतो ना. म्हणजे इक्वल टू ऑपरेटरमध्ये असतो एकीकडं व्हेरिएबलचं नाव आणि एकीकडं त्याच्यात ठेवलेली व्हॅल्यू. ओके, इझी आहे ना. की तेच इथं सांगितलेलं आहे की असाइनमेंट ऑपरेटरमध्ये आपण व्हेरिएबल व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी वापरतो. आता इथं काय आहे, असाइनमेंट ऑपरेटर म्हणजे एखाद्या व्हेरिएबलमध्ये व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी आपण तर वापरतो. म्हणजे व्हेरिएबल्स क्रिएट करतो इज इक्वल टू ऑपरेटरने, त्यालाच असाइनमेंट ऑपरेटर, तोच असाइनमेंट ऑपरेटर आहे इक्वल टू. ओके, किंवा आधीच्या व्हॅल्यूवर ऑपरेशन करून नवीन व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी वापरला जाणारा ऑपरेटर. म्हणजे हा इथं शॉर्टकट आहे. आता या गोष्टीचा अर्थ काय आपण प्रॅक्टिकलीच बघूया, त्याशिवाय तुम्हाला पूर्णपणे व्यवस्थित समजणार नाही. असाइनमेंट ऑपरेटर म्हणजे शॉर्टकट ऑपरेटर्स आहेत. एकाच व्हेरिएबलचं नाव वारंवार लिहिण्याऐवजी आपण शॉर्टकट वापरतो. आता आपल्याला कसं आहे की आपल्याला आयुष्यात शॉर्टकट खूप आवडतात ना. की असं नाही की खूपच मेहनत करा, काहीतरी शॉर्टकट पाहिजे आयुष्यात काहीतरी अचीव करण्यासाठी. ठीक आहे, आपण त्याला शॉर्टकट म्हणण्याऐवजी स्मार्ट वर्क म्हणूया. ओके, स्मार्ट वर्क. ओके, तर इथं तसंच आहे की पायथनमध्ये पण सुद्धा डेव्हलपर्सने अशा गोष्टी तयार केल्या, असे ऑपरेटर्स तयार केले की आपला वेळ वाचावा, कोड करायला लागू नये, किंवा असंच त्यांनी शॉर्टकट्स डेव्हलप केले. त्यातीलच आहे असाइनमेंट ऑपरेटर्स. ओके, तर आपण पहिला टाईप ऑपरेटर्स अरिथमॅटिक ऑपरेटर्स लास्ट व्हिडिओमध्ये बघितला आहे. तर तुम्ही बघितला नसाल तर व्हिडिओ नक्की बघा, त्याशिवाय तुम्हाला असाइनमेंट ऑपरेटर्स म्हणण्यासाठी अवघड जाईल. ओके, तर हा हे ऑपरेटर्सचा टेबल. एवढे आहेत असाइनमेंट ऑपरेटर्स. आता ते कोणकोणते आहेत की असाइन, पहिला आहे असाइन, त्यानंतर आहे ॲड अँड असाइन, सबस्ट्रॅक्ट अँड असाइन, मल्टिप्लाय अँड असाइन, डिवाइड अँड असाइन, मॉड्युलस अँड असाइन, एक्सपोनंट अँड असाइन, प्युअर डिव्हिजन अँड असाइन. ओके, यामध्ये सगळ्यात तुम्हाला एक कॉमन गोष्ट कोणती दिसते की सगळ्या ऑपरेटरमध्ये इज इक्वल टू एक साईन आहे. ओके, बट असं का की प्लस नंतर इज इक्वल टू, मायनस नंतर इज इक्वल टू, इंटू नंतर इज इक्वल टू, डिवाइड नंतर इज इक्वल टू. ओके, तर ह्या गोष्टीनंतर इज इक्वल टू ऑपरेटर का आहे तेच आपण बघणार आहोत. ओके, तो म्हणजे त्रास करून घेऊ नका, खूपच इझी आहे. दिसायला असं दिसत असेल खूप काय खतरनाक गोष्ट, काय नाही, सगळं सोपं आहे. आता पहिला ऑपरेटर आपण बघूयात की असाइन. आता
याबद्दल जास्त काही सांगण्याची गरज आहे काय, कारण आपण व्हेरिएबलमध्ये किंवा आतापर्यंत आपण हा ऑपरेटर खूप वेळा वापरला आणि सगळ्यांना माहीत आहे की असाइन ऑपरेटर हा व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन करण्यासाठी आपण यूज करतो. ओके, फक्त त्यावेळी आपल्याला माहीत नव्हतं की याला ऑपरेटर म्हणतात. व्हेरिएबल क्रिएट करताना जस्ट आपण एक साइन देतो, तो इज इक्वल टू, बट त्याचा आता अर्थ काय आला ना, त्यालाच आपण म्हणतो असाइन ऑपरेटर. ओके, तर आता आपण बघू शकतो की लॉंग मेथड आणि शॉर्टकट इथे एक दोन गोष्टी दिलेल्या आहेत की लॉंग मेथडमध्ये कसं टाईप केलेलं आहे की एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 5 अँड शॉर्टकटमध्ये एक्स प्लस इज इक्वल टू पाय. याचा अर्थ काय, असाइनमेंट ऑपरेटर्स म्हणजे फक्त शॉर्टकट आहेत. आता ही गोष्ट तुम्हाला इथं तरी नाही समजणार, त्यामुळे आपण राहूयात आपल्या व्हीएस कोडवरती. ओके, तर व्हीएस कोडवरती ऑलरेडी मी एक फाईल क्रिएट केलेली आहे assignment.ipynb. ओके, जी की आपली ज्युपिटर नोटबुक फाईल आहे. आता हे काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये डिटेल कवर केलेले आहेत, एक आणि एक गोष्ट कवर केलेली आहे. त्यामुळं तुम्हाला जर हे शिकायला अवघड जात असेल तर प्रिव्हियस व्हिडिओज पहिल्यांदा नक्की बघा, त्यानंतर तुम्ही असाइनमेंट ऑपरेटर बघायला सुरू करा. ओके, तर असाइनमेंट ऑपरेटरमध्ये काय की आपण एक व्हॅल्यू घेतली, एक्स इज इक्वल टू यामध्ये 10 स्टोअर केलं. ओके, आणि आता मला काय करायचं आहे की या 10 मध्ये मला एक 5 ॲड करायचं आहे. ओके, की मला 5 ही व्हॅल्यू ॲड करायची आहे. तर आपण बेसिकली कसं करतो की एक वेगळं व्हेरिएबल क्रिएट करतो, वाय इज इक्वल टू 5, आणि त्यांची बेरीज करतो एक्स. आता झेडमध्ये आपण यांची बेरीज सेव्ह करूया, एक्स प्लस वाय. म्हणजे काय झालं की एक्समध्ये 10 ही व्हॅल्यू सेव्ह आहे, वायमध्ये 5 आहे, आणि झेडमध्ये एक्स प्लस वायची व्हॅल्यू म्हणजे एक्स काय आहे 10 अधिक 5ची व्हॅल्यू सेव्ह ना झेडमध्ये, आणि तिचं आपण प्रिंट करूया, प्रिंट झेड. ओके, की कनेक्टिंग कर्नल. ओके, 15 आला आन्सर, 15. ठीक आहे, थोडं झूम आउट करतो तुम्हाला समजण्यासाठी. आपलं आन्सर किती आलं, 15 आलं. ही आपली झाली एक नॉर्मल मेथड जी की आतापर्यंत आपण शिकत आलेलो आहे. आता अजून एक वे आहे की एक्स इज इक्वल टू 10 आणि मला याच्यात 5 ॲड करायचं आहे. तर मी परत एक्सच घेतो, इज इक्वल टू एक्समध्ये इथं मी एक्स घेणार, म्हणजे एक्स व्हेरिएबल क्रिएट केला 10, परत मी एक्सच व्हेरिएबल क्रिएट केला या नावाने, आणि त्याच्यात एक्स प्लस मी 5 घेतो, आणि इथं प्रिंट मी एक्स करतो. ओके, आणि याला रन करतो. किती आलं, 15 आलं. कसं बरं बघूया, आपण समजून घ्यायचं आहे, प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची आहे. तर एक्समध्ये 10 व्हॅल्यू स्टोअर आहे. एक्स मी परत एकदा त्याच व्हेरिएबलच्या नावाचं त्याच नावाचा एक पुन्हा व्हेरिएबल क्रिएट केला, एक्स इज इक्वल टू एक्स. एक्समध्ये काय व्हॅल्यू आहे 10, अधिक मी इथं 5 दिलं. डिरेक्टली मी असं देऊ शकतो. ओके, कारण एक्ससुद्धा एक न्यूमरिकल व्हॅल्यू आणि 5 एक न्यूमरिकल व्हॅल्यू, त्यामुळे त्यांची बेरीज तर होऊ शकते ना, त्यामुळे जर मला येऊ शकतं. ओके, तर एक्समध्ये 10 ही व्हॅल्यू सेव्ह आहे, आणि एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 5 म्हणजे 10 अधिक 5 एक्समध्ये स्टोअर होणार, जी व्हॅल्यू आहे 15. एवढं तरी तुम्हाला कळालं. आता शॉर्टकट म्हणजे काय की इथं मी एक नवीन सेल घेतो. आता मी इथं परत एक्स इज इक्वल टू 10 सेव्ह करतो. ओके, आता मला ह्यामध्ये एक व्हॅल्यू अपडेट करायची आहे, म्हणजे ही व्हॅल्यू मला घालवायची नाही, मला ह्याच्यातच ॲड करायची आहे एखादी गोष्ट. तर मी एक्स प्लस इज इक्वल टू 5 असं देतो, आणि मी आता प्रिंट एक्स करतो. का आलं माझं आन्सर 15? कसं आलं, कारण ही जी गोष्ट आहे ना, ही आपण अशी लिहिली, ती सेम गोष्ट ही इथं परफॉर्म होते. म्हणजे काय की एक्स प्लस इज इक्वल टू 5 चा अर्थ असा होतो की एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 5. हीच गोष्ट शॉर्टकटमध्ये आपण लिहितो, प्लस इज इक्वल टू 5, म्हणजे एक्सची जी व्हॅल्यू आहे त्याच्यातच 5 ॲड कर, आणि डिरेक्टली ती प्रिंट. किती इझी आहे. ठीक आहे, समजलं नसेल पुन्हा समजून घेऊयात.
काहीही गडबड नाही. ठीक आहे, आपण इथे एक वेगळा व्हेरिएबल क्रिएट करूयात. वाय सांगा, आपण एक रिअल लाईफ एक्झाम्पल घेऊयात की समजा माझे मार्क्स आहेत. किती मार्क्स आहेत? 50. ऑलरेडी माझे 50 मार्क्स आहेत. ओके, आता मला मार्क्समध्ये कसं आहे की मी सरांकडे गेलो आणि सरांना म्हणलो की सर माझे मार्क्स 50 आहेत, पण माझं एक उत्तर बरोबर आहे, तुम्ही चुकीचं दिलं आहे, त्याचे 10 मार्क्स वाढतात, तर ते सुद्धा यात ॲड करा. तर ॲड, ठीक आहे म्हणतात सर ॲड करतो. ह्याच 50मध्ये मला 10 ॲड करायचे आहेत. तर मी ही मार्क्स म्हणून व्हेरिएबल क्रिएट केला, प्लस घेतलं इज इक्वल टू, मी त्याच्यात ॲड केलं 10 आणि मी प्रिंट केलं मार्क्स. का होणार प्रिंट? 60 झालं का नाही? का, कसं बरं? मार्क्स म्हणजे ऑलरेडी माझे एक व्हेरिएबलमध्ये 50 ही व्हॅल्यू सेव्ह आहे आणि त्याच व्हेरिएबलमध्ये मी 10 ह्या शॉर्टकटने अपडेट केली. समजलं? म्हणजेच याचा अर्थ असा होतो की मार्क्स इज इक्वल टू मार्क्स अधिक 10. आता ही गोष्ट कशी आहे बघा, मोठे आहे ना, हा शॉर्टकट पाहिजे, तर याचाच शॉर्टकट आपण हा असा यूज करतो, मार्क्स प्लस इज इक्वल टू 10. म्हणजेच ह्याला, म्हणजे ही जी सेम गोष्ट आहे ना ती जिथं अशी परफॉर्म होते. सिम्पल आहे ना. मार्क्स 70 कसं झालं? कारण इथं मार्क्स आहे 50, इथं मार्क्स प्लस 10 किती झालं? 60. मग हे मार्क्स यांनी इथं घेतलं, परत मार्क्समध्ये 10 70 असं झालं इथं. ओके, त्यामुळे आपण हे घालवून टाकूया. आता इथं तुम्ही बघू शकता की मार्क्स इज इक्वल टू मार्क्स प्लस 10. मार्क्समध्ये किती व्हॅल्यू आहे? 50. त्याच्यात मी ॲड किती केली? 10. आणि ही सगळी गोष्ट मी परत मार्क्समध्येच सेव्ह केली आणि ती मी प्रिंट केली. त्याचं उत्तर आलं मला 60. आणि हीच गोष्ट मी शॉर्टकट थ्रू लिहितो, मार्क्स प्लस इज इक्वल टू 10, म्हणजे उत्तर किती आलं? 60. किती सिम्पल आहे, इज आहे, खूपच इझी आहे, काहीही अवघड नाही आहे. जर तुम्हाला समजलं नसेल तर पुन्हा रिपीट व्हिडिओ बघा जोपर्यंत तुम्हाला समजत नाही. खूपच इझी गोष्ट आहे, खूपच इझी कन्सेप्ट आहे. ओके, मार्क्समध्ये 50 ही व्हॅल्यू सेव्ह आहे. मार्क्स प्लस 10 प्लस इज इक्वल टू 10 प्रिंट मार्क्स 60. अजून एक एक्झाम्पल घेऊया तर तुम्हाला हे समजलं नसेल. ओके, आता ही गोष्ट तर तुम्हाला नक्की समजणार की समजा माझी सॅलरी आहे एक 50,000. ओके, आणि ह्या सॅलरीत कसं की माझी सॅलरी तर 60,000 आहे, मला 50,000 जमा झाली. आता मी जाऊन कंप्लेंट केली किंवा काहीतरी एरर आला, म्हणजे एरर आल्यामुळं मला ते 10,000 मिळाले नाहीत आणि मी तो एरर सॉल्व केला, सांगितलं कंपनीमध्ये आणि माझे 10,000 जमा झाले. तर टोटल किती झालं? 60,000. तर आता ह्याच सॅलरीमध्ये मला 10,000 ॲड करायचे आहेत. तर सॅलरी प्लस इज इक्वल टू 31. आता प्रिंट सॅलरी किती येणार सांगा? सांगा 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 सांगा. 60,000 आलं ना? कसं काय? कारण सॅलरी आहे 50,000, त्या सॅलरीमध्ये मी ॲड केलं 10,000 ह्या शॉर्टकटने. प्लस इज इक्वल टूचाच फुल फॉर्म काय होतो? याचाच फुल फॉर्म हा असा होतो, सॅलरी इज इक्वल टू सॅलरी प्लस 10,000. कसं काय? कारण सॅलरी ही सॅलरी 50,000. ओके, ही आली एक सॅलरी म्हणून मी व्हेरिएबल क्रिएट केलं, त्यामध्ये मी 50,000 सॅलरी दिली प्लस त्याच्यात 10,000 ॲड केलं, टोटल सॅलरी 60,000 झाली. तेच मी शॉर्टकटने अशी लिहिली, सॅलरी प्लस इज इक्वल टू 10,000. सिम्पल, काही अवघड नाही आहे. तर हीच गोष्ट इथं सांगितलेली आहे की लॉंग मेथड, शॉर्टकट, रूल, असाइनमेंट ऑपरेटर्स म्हणजे शॉर्टकट आहेत. ओके, तर आता आपण काय काय बघितलं? असाइन व्हॅल्यू आणि ॲड अँड असाइन बघितले. म्हणजे काय? असाइन व्हॅल्यू म्हणजे काय की मी एक व्हेरिएबल क्रिएट केला एक्स नावाने, त्याच्यात ही 10 व्हॅल्यू सेव्ह केली. ओके, हा एक व्हेरिएबल क्रिएट केला आणि याला व्हॅल्यू असाइन कशाने केली? इज इक्वल टू, ही झाली असाइन.
असाइन ऑपरेटर, हा झाला असाइन ऑपरेटर. ओके, आणि ॲड अँड असाइन कसं होतं, x इज इक्वल टू 10, मला त्याच्यात 5 गोष्टी ॲड करायच्या आहे, प्लस इज इक्वल टू 5 प्रिंट x 15. ओके, ही झाली, हे झालं ॲड अँड असाइन. ओके, आता मला काय हवं आहे, आता थर्ड ऑपरेटर कोणता आहे, सबस्ट्रॅक्ट अँड असाइन. आता काय असणार बरं सबस्ट्रॅक्ट अँड असाइन, जिथे आपण ॲड केल्या गोष्टी तिथंच आपण मायनस करायच्या त्या ऑपरेटरने, तिथंच आपण मल्टिप्लाय करायचं, तिथंच डिवाइड करायचं, तिथंच मॉड्युलस यूज करायचं, एक्सपोनंट यूज करायचा, फ्लोअर डिव्हिजन यूज करायचं, काहीही नाही आहे, फक्त शॉर्टकट आहे. आता आपण सबस्ट्रॅक्ट घेऊया. ओके, आता मला एक्समध्ये मी व्हॅल्यू सेव्ह केली, समजा आपण एक एक्झाम्पल घेऊयात की मार्क्स इज इक्वल टू 50, आणि सरांनी व्यवस्थित चेक केलं आणि सर म्हणले याला तर 10 मार्क्स कमी आहेत, तर त्यांनी अपडेट केलं परत 10 मार्क्स कमी. कसे, मार्क्स मायनस इज इक्वल टू 10 आणि प्रिंट केले मार्क्स 40. आलं उत्तर बरोबर, की मार्क्स 50 आहेत, त्यातून मला 10 वजा करायचे आहेत, तर मी ह्या शॉर्टकटने 10 वजा केले, प्रिंट मार्क्स 40. ओके, तर ह्याचाच फुल फॉर्म कसा झाला की मार्क्स, त्यामध्ये हे मार्क्स घेतले वजा 10, हे मार्क्स इथं आले, त्याच्यातून 10 वजा केले, आणि ह्या दोन गोष्टी सेव्ह झाल्या मार्क्समध्ये, म्हणजे किती 40 सेव्ह झालं मार्क्समध्ये, तेच मी प्रिंट केलं 40. तेच मी शॉर्टकटने असं लिहितो, मार्क्स मायनस इज इक्वल टू 10, आणि हे काय झालं, सबस्ट्रॅक्ट काय झाले, अँड असाइन, की तर चुकलेलं वाटतं, असाइन. ओके, सबट्रॅक्ट अँड असाइन झालं, इझी आहे ना खूपच. नेक्स्ट बघूयात आपण काय, मल्टिप्लाय अँड असाइन. आता इथे काय होणार, जिथं प्लस केलं मायनस केलं शॉर्टकट ना, तिथंच मल्टिप्लाय होणार गोष्टी, तिथंच डिवाइड होणार गोष्टी. सो सिम्पल आहे. मॉड्युलस अँड असाइन, आता इथं काय आहे, मॉड्युलस एक्सपोनंट फ्लोअर डिव्हिजनबद्दल आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये खूपच डिटेलमध्ये बघितलं आहे, त्यामुळं हा व्हिडिओ म्हणजे खूप मोठा करण्यात काय अर्थ नाही, परत ती गोष्टी इथे एक्सप्लेन करण्यात. तरी पण जर तुम्हाला पहिल्यांदा समजून घ्यायचं असेल की मॉड्युलस म्हणजे काय, एक्सपोनंट म्हणजे काय, फ्लोअर डिव्हिजन म्हणजे काय, तर प्रिव्हियस व्हिडिओ हा नक्की बघा. जर तुम्ही तो व्हिडिओ एक कम्प्लीट केला ना, हा साइन एकच थिंग आहे समजण्यासाठी, की असाइन आणि ॲड अँड असाइन. फक्त ॲड अँड असाइन जरी तुम्हाला समजलं तरी त्याच वेळेनं सगळ्या गोष्टी वर्क करतात. सबस्ट्रॅक्ट पण तसंच काम करतं, मल्टिप्लाय पण तसंच काम करतं, डिवाइड पण तसंच काम करतं, मॉड्युलस पण तसंच काम करतं, एक्सपोनंट पण तसंच काम करतं, आणि फ्लोअर डिव्हिजन सुद्धा तसंच काम करतो. तरी आपण एक क्लासचं एक्झाम्पल आहे ना फ्लोअर डिव्हिजन, हे बघूयात. आता इथं आपण एक गोष्ट घेऊयात, FD घेऊयात, फ्लोअर डिव्हिजन इज इक्वल टू, मी ह्याच्यात एक 10 ही व्हॅल्यू स्टोअर करतो, FD. आता फ्लोअर डिव्हिजनचं साईन काय, हे असं आहे, डबल डिवाइड इज इक्वल टू 3. आता ह्याचाच अर्थ काय होणार, FDची पहिली व्हॅल्यू काय 10, त्याच्यावरती फ्लोअर डिव्हिजन अप्लाय होणार, आणि आन्सर किती ते बघूयात, प्रिंट FD 3 हे उत्तर आलं. ओके, म्हणजे काय की डेसिमल जो पार्ट असतो ना, आता मी फक्त इथं डिवाइड केलं तर उत्तर किती येणार, 3 कितीतरी आलं. म्हणजेच काय की 10/3 झाले, सिम्पल एवढंच आहे, 10/3. FDत ऑलरेडी व्हॅल्यू सेव्ह आहे 10, त्याला भाग केला 3ने, झालं ते पण 3 आणि फ्लोअर डिव्हिजन म्हणजे काय की अजून एक डिवाइड तुम्ही असाइन केला
तर हा जो डेसिमल पार्ट आहे ना हा निघून जातो. यालाच आपण फ्लोर डिव्हिजन म्हणतो की एक सिम्पल क्लीन व्हॅल्यू आपल्याला भेटते, त्यालाच आपण फ्लोर डिव्हिजन म्हणतो. आणि याचाच इथं फुल फॉर्म असा झाला की हॅश एफ डी इज इक्वल टू, एफ डीची ऑलरेडी एक व्हॅल्यू आहे त्याच्यावर फ्लोर डिव्हिजन अप्लाय झालं आणि 3 ही व्हॅल्यू एफ डी 10 फ्लोर डिव्हिजन 3 उत्तर किती आलं 3 हे सेव्ह झालं एफ डीमध्ये आणि तेच मी प्रिंट केलं एफ डीचेच उत्तर आलं मला 3. सिम्पल. ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण असाइनमेंट ऑपरेटर्स शिकलेलो आहोत. खूपच इझी कन्सेप्ट आहे, खूप अवघड कन्सेप्ट नाही आहे. त्यामुळं तुम्ही खूप लोड घेऊ नका या गोष्टीचा, फक्त रिपिटेटिव्ह या गोष्टीचा सराव करत राहा, तुम्हाला गोष्टी समजून जातील. ओके, पण एक गोष्ट समजण्यासाठी त्याचं बेसिक क्लिअर करून घ्या. फक्त एकदाच करायचं, तुम्हाला सारखं बेसिक नाही क्लिअर करायचं आहे. बट तुम्ही जर तुमचं बेसिक क्लिअर नाही केला ना तर तुम्ही बघितला ना आता अरिथमॅटिकवर बेस्ड असाइनमेंट आहे. जर तुम्हाला अरिथमॅटिक प्रॉपर येत नसेल तर असाइनमेंट येण्यासाठी अवघडच आहे. ओके, तर त्यासाठीच पहिल्यांदा बेस क्लिअर करा. माझे प्रिव्हियस व्हिडिओ सगळे बघा, तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला येत असतील तर या पुढचे सगळे व्हिडिओज तुम्हाला व्यवस्थित समजून जाणार आहेत. आणि बी हॅव टू विन, आपल्याला जिंकायचं आहे. त्यामुळे कष्ट करत राहा, शिकत राहा. हॅप्पी कोडिंग. आणि कार्तिक आय मराठी या मराठी चॅनेलला लाईक करा, म्हणजे या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला मराठी लोक पुढे गेले पाहिजेत आणि तुमचा सपोर्ट हा आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जेवढं शक्य होईल तेवढं चॅनेलचे व्हिडिओ शेअर करा. आणि भेटूया पुन्हा एकदा अशा एक चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅप्पी कोडिंग.